राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। जितेंद्र आव्हाड जी विरोधक जे आहेत ते आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात आंदोलन करताना पाहायला मिळाले। गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात अनेक विपरीत घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। भाजपा आमदार गणपतराव गायकवाड यांचं गोळीबार असू द्या, सदा सरवणकर यांचं गोळीबार, हे सगळे प्रकरण आज काढत विरोधकांनी आंदोलन नाही। योग्यच आहे ना, सगळीकडे कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे, ती अस्तित्वच नाही असाच हे दिसतोय। आणि त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे बिहारला आता महाराष्ट्राचं उदाहरण द्यावं लागेल। बिहार का महाराष्ट्र मत करो, परिस्थिती जी होती त्याच्यापेक्षा खूपच विपरीत झाली। खरं तर राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार बारामतीमध्ये फार सक्रिय झाले आहेत। लोकसभा उमेदवार लवकरच अजित पवार गटाकडनं देण्यात येणार आहे आणि सुनेत्रा पवार यांची चर्चा आहे। परंतु अजित पवार सातत्याने म्हणतात की जर लोकसभेला मला कौल दिला नाही तर मग विधानसभा मी लढणार नाही। हे असे ब्लॅकमेलिंगचे धंदे असतात ना, त्याच्यात काय मोठं, कोणी काय भाषण करावं त्यांनी। परंतु ज्या पद्धतीने पवार घराण्यामध्येच फूट पडलेली आहे, दोन्ही परस्पर विरोधी उमेदवार पवारांचे असणार। लोकशाहीमध्ये सगळं शक्य असतं, सगळं शक्य असतं लोकशाहीमध्ये। त्यामुळे त्यांनी कुठला उमेदवार द्यावा, त्यांनी भूमिका घेतलेली आहे ना की सत्तेशिवाय विकास होत नाही, सत्तेशिवाय काहीच शक्य नाही। म्हणजे सत्तेसाठी कोणाची साथसंगत करायची त्यांची तयारी आहे। परंतु ज्या पद्धतीने काल त्यांनी एक पत्र जे आहे ते ट्विट केलेलं होतं, भूमिका मांडली, त्या पत्रामध्ये खरं तर त्यांनी महत्त्वाचा उल्लेख केला की मी अपघाताने राजकारणात आलो आणि ते गाडी चालवत होते पवारसाहेब, अपघात झाला, हे बाहेर पडले आणि महाराष्ट्राला एका तरुण नेतृत्वाची गरज होती असं ते म्हणाले। आणि नेमकं हेच ते तरुण नेतृत्व। मग त्या काळात तरुण होते जयंत पाटील, त्या काळात तरुण होते आर पाटील, आणि अपघातानेच मग ते इथे आले, लोकसभेत गेले आणि मग सगळा प्रवास झाला। अपघात असतो, मोठा अपघात असतो, तो सर्वांच्या नशिबात नसतो। तो महाराष्ट्रातील एक तरुण नेतृत्वाची गरज होती, तो फक्त त्यांच्याबाबतच घडला। आमच्याबाबत असा अपघात कधी घडेल त्याची आम्ही वाट बघतो। परंतु पत्रात कुठेही शरद पवारांचा उल्लेख नाही। अहो ते आता झालंच ना, आता काय म्हणजे अपघात 1991 साली, ह्याच्यापेक्षा मोठा अजून काय बोलावं त्यांनी की त्यांच्या मनामध्ये काय आहे, काय लपलेलं आहे। एखादा माणूस कृतज्ञता व्यक्त करतो की मला ह्यांनी राजकारण आणलं पण आता माझे विचार पटत नाही आहेत, पण मी पहिल्यांदा सुद्धा अपघाताने आलो आणि महाराष्ट्राला एका तरुण नेतृत्वाची गरज होती आणि ती गरज मी येऊन पूर्ण केली आहे। अशा प्रकारचं म्हणजे महाराष्ट्राला गरज होती त्यांची, त्यांना काहीच गरज नव्हती कोणाची। शाहू फुले आंबेडकरांचे विचार आम्ही सोडलेले नाहीत असं सातत्याने अजित पवार म्हणतात। लागतंय कारण का कृतीतनं काहीच दिसत नाही, हे म्हणावं लागतंय। अशी भूमिका कधी येते का की सत्तेशिवाय काहीच करता येत नाही, सत्तेशिवाय विकासच होत नाही। पण त्यात सावरकरांची लोकशाही व्यवस्थेमध्ये दोन चाकं आहेत, एक विरोधक आणि एक सत्ताधारी। पण आपल्याला कधी सत्तेशिवाय जगताच येणार नाही, मी जगूच शकत नाही, माझा श्वासच जाणार नाही। अशा प्रकारची इतकी म्हणजे काय म्हणतात त्याला, काय शब्दच नाहीत, काय भूमिका आहे काही। सावरकरांचं काल स्मृती दिवस होता, त्यांना नमन सुद्धा केलं याच विधान। नाही ते कोणासमोर ते मी नतमस्तक व्हावं, मला ह्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। पण त्यांनी एक जे वाक्य कायम वापरलं आहे की सत्तेशिवाय शहाणपण नाही, म्हणजे सत्तेशिवाय काहीच नाही। मग उद्या आम्ही सत्ता आले तर पवार साहेबांच्या घरी जातील सिल्वर ओकला, साहेब सत्ता आली आता विकास करायचा आहे तुमच्या पायाशी, असं नसतं। ज्या देवेंद्र फडणवीसांबरोबर ते गेले आहेत, ते देवेंद्र फडणवीस 2014 पर्यंत आयुष्यभर विरोधात लढले, आयुष्यभर, आणि एकदम ताकदीने लढले। त्यांचं कौतुक करायला मला आज वाटतं असं की अजित पवारांनी काहीतरी त्यांच्याकडनं शिकावं ना। त्यांच्यावर गेलात ना, 2014 नाकात घातलं होतं, सगळं रडू येत होतं, मध्ये किती घोटाळे बाहेर काढले, कसे कोणाला नाचवत होते, हे बघण्यासारखं दृश्य असायचं। तुम्ही काहीच करू शकला नाहीत 5 वर्षामध्ये। नंतरच्या 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेते होते, पण विरोधी पक्ष नेते असण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी नेमलेला विरोधी पक्ष नेता, अशी तुमची भूमिका होती। ज्या देवेंद्र फडणवीसांबरोबर तुम्ही गेलात, त्यांनी आयुष्यात विचारधारा सोडली नाही की सत्ता नाही आहे, विचारधारेशी तडजोड कुणी केली, विकास नाही, विकास होत नाही माझ्या मतदारसंघात, मी काँग्रेस बरोबर जातो, असं ते नाही म्हणाले। विचारधारेशी तडजोड कुणी केली? ते म्हणतात की आम्ही विचारधारेशी तडजोड केली नाही। असं आहे की जाऊन तुम्ही
जेव्हा BJPशी हातमिळवणी करतात, राजकारणामध्ये काही विचारधारा असतात. ते म्हणतात ना, आम्ही विचारधारा सोडलेली नाही. साधा प्रश्न आहे त्यांना की जे काही BJPचे निर्णय आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का, तर सांगा तुम्ही येऊन. तसे तर स्पष्ट वक्तेत. त्यामुळे हे जे काय त्यांनी भूमिका मांडली आहे ही म्हणजे त्यांची बौद्धिक अधोगती कशी झाली आहे हेच त्याच्यातनं दिसतं. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याशी बोलत होते. खरं तर अजित पवारांनी जी भूमिका पत्राद्वारे मांडलेली आहे त्या संदर्भात संपूर्ण वक्तव्य त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. या पत्रातून त्यांची बौद्धिक अधोगती जी आहे अजित पवारांची ती दिसून येते. अशा प्रकारचा खरमरीत टोला जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.